शोध योद्ध्याचा. अनेक वर्षांपूर्वी एक राज्य होतं जे त्याच्या ताकदवर साम्राज्यासाठी प्रसिद्ध होतं. उठा, सकाळ झाली राजकुमारी. पण या राजवाड्यात त्या सर्वांमध्ये सर्वात बलवान आणि धाडसी असलेली व्यक्ती राहत होती. राजकुमारी? राजकुमारी! हैया! ओ, कोणाची तरी आता खैर नाही. पुन्हा करूयात, लवकर. ही आहे राजकुमारी ब्री. लहानपणापासूनच ताकद वाढवणं आणि शौर्य दाखवणं तिला नेहमीच आवडत होतं. आणि जसजशी ती मोठी होत गेली तसतसं तिने तेथील प्रत्येक सैनिकासोबत ट्रेनिंग घेतलं, अगदी त्यांच्या सैन्याच्या प्रमुखासोबत सुद्धा. उफ, जर कधी युद्ध झालेच तर मला खरंच त्या शत्रूची दया येईल. राजकुमारी! अरे नाही. हे लुसी, माझ्याशी बोलू नका. तुम्ही तुमच्या रूम मध्ये नव्हता. मला काळजी वाटत होती. पण का? हे बघ माझे मसल्स. तुमच्यामुळे या अशा आहेत. काय? ताकदवर आणि मेहनती? तू फक्त जळतेस कारण मी तिचा फेवरेट आहे. आव. बावळट सोल्जर बॉय. अरे पण तू सुद्धा ताकदवर, मेहनती आणि सुंदर आहेस. मग हरल्यावर कसं वाटतंय सोल्जर बॉय? राजकुमारी! लुसी ही ब्रीची पर्सनल दासी आणि खूप विश्वासू व्यक्ती होती. ती नेहमीच राजकुमारी सोबत तिच्या प्रत्येक कामात सहभागी होती. तुम्ही अजून नाश्ता नाही केला. आता मी काय करू मला सांगा. राजकुमारी, राजकुमारी, हे तुम्ही काय करताय? हा माझ्या वडिलांचा क्रिस्टल बॉल आहे. आणि तुम्ही याआधी सुद्धा पाहिलंय? हो, पण याआधी मी कधी तो वापरला नाहीये ना. क्रिस्टल बॉल हा मर्लिन नावाच्या एका महान जादूगाराने राजाला दिलेली भेट होती. जो कोणी त्या डोकावून पाहिल त्याला घडणारं सर्व काही दिसून येईल. मी काय विचारू याला? तुमच्या भावी प्रियकराबद्दल विचारा. तुला खरंच असं वाटतं की हा मला दाखवेल माझा राजकुमार? जर त्याने एखादा बोका दाखवला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ब्रीने मॅजिक बॉलला ती ज्याच्यावर प्रेम करेल आणि लग्न करेल त्याला दाखवण्यास सांगितलं. त्याच्या आतील जादू फिरत राहिली जोपर्यंत एक आकार तयार झाला नाही आणि समोर एक चित्र दिसू लागले. एक योद्धा, ते बघ. ओ, हा खूप सुंदर आहे. तो योद्धा खरोखरच एक देखणा माणूस होता आणि ब्री त्याच्यावरून तिची नजर हटवू शकत नव्हती. हा, हे काय होतंय? त्याचं चित्र बिघडू लागलं आणि ते अचानक गायब झाल्यामुळे त्या दोघी निराश झाल्या. हे, याला काय झालं? मला नाही माहित. जर हा एखादा वाईट संकेत असेल तर? राजकुमारी, शांत व्हा. चला मर्लिनला विचारूया. ते लगेच मर्लिनकडे जाण्यासाठी निघाले. एक महान जादूगर आणि तोही अशा एका कोंदट गुहेत संन्यासासारखा राहतो. विश्वासच होत नाही. कदाचित त्याला एकटं राहणं आवडत असेल. त्यांना त्याची गुहा सापडली आणि त्या एका वळणदार जिन्यावरून खाली गेल्या. अरे बापरे! वाव. हॅलो राजकुमारी आणि लुसी, तुमचे स्वागत आहे. अरे, हा आपल्याला कसा ओळखतो? मला सगळं माहिती आहे. तुम्हाला माझी अंधारी आणि कोंदट गुफा कशी वाटली? तुम्ही माझे बोलणे ऐकले? ब्रीने मर्लिनला काय घडले ते सांगितले आणि त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली. एकदम छोटा प्रॉब्लेम असेल. छोटा प्रॉब्लेम? माझा होणारा नवरा माझ्या समोर गायब झाला. त्याचे चित्र गायब झाले, तो नाही. प्रत्येक जादूत सायन्स असते असं नाही. मग आमचे नशीब त्या प्रॉब्लेमॅटिक जादूच्या हाती आहे का? माझ्यावर विश्वास ठेवा. सर्व काही जसं व्हायला हवे तसेच होईल. आता जरा तुमची परवानगी असेल तर मला काही महत्वाची कामं आहेत. ब्री आणि लुसी तिथून घाबरून निघून गेल्या. तो म्हणाला, काळजी करण्याची गरज नाही. नाही, मी अशी वाट बघू शकत नाही. मला त्याला शोधायचंय. पण कसं? त्याचं नावही आपल्याला माहित नाही. मी एखादा प्लॅन बनवेन. ब्रीने स्वतः वेश बदलून त्या हँडसम योद्ध्याच्या शोधात जाण्याचा निर्णय घेतला. मी सुद्धा एक योद्धा होईन आणि तू असशील माझी साथीदार. जर काही झालं तर राजाला सांगा की सर्व तुमची कल्पना होती. जेव्हा रात्र झाली तेव्हा लुसी आणि राजकुमारी ब्री यांनी त्यांचा वेश बदलला. तलवार खूप सुंदर आहे.
बाबांनी ती एका खास खोलीत लपवून ठेवली होती. काय? जर ती अशी अचानक गायब झाली तर ते काय म्हणतील? काळजी करू नकोस, तेही कधीच वापरत नाहीत. आता ही तलवार जादुई होती आणि ती चालवणारा नेहमी अजिंक्य राहणार होता. ती चोरीला गेली होती आणि त्यानंतर ब्रीच्या वडिलांना भेट म्हणून मिळाली होती. ब्रीला मात्र याबाबत काहीच माहिती नव्हती. मग माझ्या शूर योद्धा, तुमची काय योजना आहे? आपण माझ्या शूर योद्ध्याला शोधायचंय. तो माझ्या समोर आला की मी त्याला लगेच हे ओळखे. ऐकायला तरी चांगलं वाटतंय. माझ्यावर विश्वास ठेव, आपण त्याला लवकरच शोधू. त्यांनी अनेक नद्या पर्वत पार केले आणि शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण ब्रीला तो योद्धा सापडला नाही. कदाचित वर्णन करताना मनमोहक डोळे असे सांगायला नको. पण त्याचे डोळे खरंच सुंदर आहेत. ते याच मिशनवर फिरत असताना त्यांना शूर योद्ध्यांनी आणि प्रेक्षकांनी भरलेले एक गजबजलेले मैदान दिसले. आपल्याला इथे काही माहिती मिळू शकेल. ते त्या मैदानात भटकत राहिले जोपर्यंत ते मध्यभागी ठेवलेल्या एका गोल्डन बेल्ट पर्यंत येऊन पोहोचले नाही. ऐका हो ऐका, आता लवकरच गोल्डन बेल्टची भव्य स्पर्धा सुरू होणार आहे. तर तुमच्यापैकी कोणता शूर योद्धा हे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहे? ही एक स्पर्धा आहे. कदाचित मलाही भाग घेता आला असता. आपले मिशन जास्त महत्वाचे आहे. त्यांचं नशीब चांगलंय, हे सगळे योद्धा माझ्या हातून हरण्यापासून वाचलेत. शेजारी उभ्या असलेल्या काही योद्ध्यांनी तिचं बोलणं ऐकलं. आणि तुझ्या या कमकुवत हातांनी याआधी तो जास्तीत जास्त एखाद्या किड्याशी लढला असेल मला. मी काय म्हणते राजकुमारी, आपले मिशन थोड्या वेळ थांबू शकते. तू बरोबर बोलतेस लुसी, मला यांना माझी करतब दाखवावीच लागेल. तिने मैदानावर पाऊल ठेवताच तिचे स्पर्धक तिच्या जवळ आले. तलवारीची जादू आणि ब्रीच्या उत्तम लढाऊ कौशल्याने तिला कुणीही थांबवू शकत नव्हतं. आणि शेवटी तिने त्या सर्वांचा पराभव केला. मला आव्हान द्यायला कुणी उरलं नाहीये का? म्हणजे स्पर्धेची विजेती मी आहे. थांब, हं? कोण आहात तुम्ही? तू चोर आहेस. ब्रीने वळून पाहिलं आणि एक रागीट योद्धा तिच्या दिशेने येत होता. त्यांच्या तलवारी एकमेकांना भिडल्या, त्यांची ताकद एकमेकांना आव्हान देत होती. अरे अरे नाही, थांबा. पण दोघेही थांबले नाही. तू माझी तलवार. तू तू मला चोर म्हणालास? निराश दिसत असलेला तो योद्धा ब्रीचं हेल्मेट तोडण्यात यशस्वी झाला. तू एक स्त्री आहेस. अर्थातच मी आहे, असभ्य माणसा. पण तू तर एक योद्धा आहेस ना? नाही. ती तलवार ती माझी आहे. कोणी सांगितलं हे? ती मला दे. जर तुला ही हवी असेल तर ये आणि घेऊन जा. त्यांनी एकमेकांकडे टक लावून पाहिले. जर तू एक योद्धा नसशील तर मी तुला आव्हान देऊ शकत नाही. ठीक आहे, तलवार तुझ्याकडेच ठेव, पण मी ती घेण्यासाठी परत येईन. माझ्याकडे पहिलेच एक मिशन आहे जे मला पूर्ण करायचे आहे. ओ, तुला खरंच खात्री आहे की तू पळून जात नाहीयेस? राजकुमारी, तो रहस्यमयी शूर योद्धा मागे वळून निघून गेला. तुम्ही ठीक आहात ना? हो, पण हा किती विचित्र माणूस आहे. म्हणजे बदमाश योद्धा ना? त्याचं नावही आपल्याला माहित नाही. हो ना. आता काय करायचं आपण? ब्री आणि लुसी पुन्हा त्यांच्या मिशनवर निघाले. ते प्रवास करत असताना ब्री गोंधळात पडली. अजूनही त्या रागीट माणसाचा विचार करताय का? मी त्याचा विचार थांबवू शकत नाही लुसी. त्याची ती ताकद, त्याचं ते शौर्य, त्याच्यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. ओ, म्हणजे आता तुमचा डॅशिंग योद्धा नको आहे का? हो, म्हणजे नाही. म्हणजे मला दुसऱ्याशी लग्न करायचंय, पण हा माणूस असा होता जसा. पण त्याने तुम्हाला चोर म्हटले. हे सगळं गोंधळात टाकणार आहे. अचानक त्यांना मर्लिन त्यांच्या दिशेने येताना दिसला. मर्लिन, राजकुमारी, तुम्ही इथं काय करताय? मला वाटलं तुम्हाला हे आधीच माहित असेल. त्यांनी त्याला त्यांच्या मिशन बद्दल सांगितलं. तुम्ही मला त्याला शोधण्यात मदत करा. तुम्ही लकी आहात. मला आत्ताच काहीतरी मिळाले आहे. त्यात पण काही प्रॉब्लेम नसेल तर ठीक. मर्लिनने एक छोटासा दगड काढला, त्यावर हळूच एक मंत्र म्हटला आणि त्यावर हात फिरवला. हा तोच आहे. हा आर्टिकल आहे. एक योद्धा जो त्याच्या धैर्यासाठी आणि सामर्थ्यासाठी ओळखला जातो, आणि असं दिसते की त्याला दुष्ट राणी रोझाने पकडले आहे.
काय? राणी रोजा तर खूपच वाईट आहे. मी त्याला वाचवेन. राजकुमारी, मी अशी शांत नाही बसू शकणार. प्लीज लुसी. ठीक आहे. ती तलवार सुद्धा एक ताकदवर जादू आहे. त्यांना झालेल्या आश्चर्याकडे दुर्लक्ष करत मर्लिनने ती तपासायला सुरुवात केली. मला जाणवतं की तलवार तिच्या खऱ्या मालकाकडे राहण्याची इच्छा बाळगते, ज्याच्यासाठी ती बनवली गेली होती. इतके काम करून आता मी खूप थकलोय. तुटलो पडलो. आणि दोघांपैकी कुणीही काही बोलण्यापूर्वीच तो जादूगार गायब झाला. समजत नाही याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे. चल जाऊया. त्यांनी न थांबता प्रवास केला आणि लवकरच ते राणी रोजाच्या राज्यात आले. सर्व काही भकास दिसत होते. तिकडे राजवाडा उंच होता आणि आत जाण्याच्या वाटेत कडक बंदोबस्त होता. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागेल. ओ, माझ्या मागे या. लुसी तिथून जात असताना ब्री थोडी गोंधळात पडली. ते एका जुनाट पडक्या अशा ठिकाणी पोहोचतात. प्रत्येक राज्यात एक गुप्त प्रवेशद्वार असतं. सापडलं. लगेचच तो पुतळा बाजूला सरकला. तू जीनियस आहेस. त्या पायऱ्या उतरून एका अंधाऱ्या बोगद्यात गेल्या. त्या थेट राणीच्या खाजगी बागेत येऊन पोहोचल्या. त्या आर्टेगालच्या शोधात इकडे तिकडे फिरत राहिल्या. ओ, चला लवकर ते चांगले स्वच्छ करा. अरे माझे रिबिन्स. हे काय चाललंय? कदाचित ब्री आजूबाजूला बघू लागली. तू आर्ट आहेस ना? आणि तू चोर आहेस. काय? माझी तलवार कुठे आहे? तू तर माझा रागीट योद्धा आहेस. रागीट? ब्रीने आर्टिगालला सर्व काही सांगितले आणि त्याला पटवून दिले की तिने कधीही त्याची तलवार चोरली नव्हती. त्याने हे सर्व चकित होऊन ऐकले. आणि तू असे कपडे का घातलेस? माझ्या मित्रांना वाचवणं हेच माझे मिशन होते, पण मी पकडलो गेलो. आर्टिगालने त्यांना सांगितले की राणी रोजाने तिचा विरोध करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला पकडलं. त्यांना महिलांचे कपडे घातले आणि त्यांना तिच्यासाठी काम करायला लावलं. आमची शस्त्रे काढून घेण्यात आली आहेत, पण आता आम्हाला जिंकण्याची संधी आहे. आपल्याला सगळ्यांना मुक्त करायचंय. मला असं वाटत नाही. सगळ्यांना घाबरवणारी आणि रागाने लाल झालेली राणी रोजा तिथे आली. माझ्या राज्यात घुसखोरी करण्याची हिम्मत कशी झाली? अजून तू आमची हिम्मत पाहिलीच कुठेस? घनघोर लढाई सुरू झाली. योद्ध्यांनी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले, पण त्यांना फार काही करता आलं नाही. ते आमच्यावर सोडा. आर्टिगाल आणि ब्री यांनी चांगली लढत दिली, परंतु तरीही ते पुरेसे नव्हते. हैया! तुम्हाला खरंच वाटलं की मला हरवू शकाल? आर्टिगल! ब्री! यावेळी नाही. काय? नाही! झाडू? तिला शोभतोय. आपण मुक्त झालो. सर्व योद्ध्यांना आनंद झाला आणि राणीच्या पराभवाच्या बातमीनं राज्यातील जनतेने आनंद साजरा केला. राजकुमारी, मला ह्यानंतर खूप मोठी सुट्टी हवी आहे. तुला माहितीये, क्रिस्टल बॉलच्या जादूमध्ये कदाचित थोडा प्रॉब्लेम असू शकतो, पण मला वाटतं त्याने खरंच सांगितले. तुझी होणारी बायको चोर असली तर काही हरकत नाही ना? तुझा होणारा नवरा एक रागीट योद्धा असण्यास तुला काही हरकत नसेल तर. एक दिवस आपण सुद्धा असेच असू.
अरे गप्प बस. आपण भेटलो तेव्हा तू इतका रागीट का होतास? माझ्या प्रतिष्ठेमुळे मला आव्हान देण्यासाठी अनेक ठिकाणाहून खूप सारे योद्धा आले, पण माझ्या तलवारीशिवाय मी ठीक आहे. ब्रीच्या प्रवासाने तिला लवचिकता आणि मनाच्या आतील भावनांचे महत्त्व शिकवले. वरवर घेतलेल्या निर्णयांमुळे अनेकदा गैरसमज होतात, पण जेव्हा तुम्ही चांगला अभ्यास करून नीट निरीक्षण करून त्या व्यक्तीला समजण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही खरोखरच एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण पाहू शकता.